नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण हिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भातची मोठी अपडेट या ठिकाणी घेऊन आलो आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणारच आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बघा, जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेसंदर्भातची आजची सर्वात मोठी अपडेट काय असणार आहे ती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, स्पर्धा परीक्षांना आचारसंहितेचे ग्रहण। तर अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहे, जूनमध्ये नियोजन। तर बघा, आपण जर पाहिलं असेल ज्या काही स्पर्धा परीक्षा आता त्या ठिकाणी आहेत, जसं जेडपीचे सुद्धा मित्रांनो ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका यांचं वेळापत्रक जाहीर झालेलं नाही आहे। भरती प्रक्रिया त्या ठिकाणी फॉर्म भरून घेतले गेलेले आहेत, परंतु त्यांचे जे काही वेळापत्रक आहे ते जाहीर झालेलं नाही आहे आणि त्यामुळे विद्यार्थी त्याची वाट त्या ठिकाणी पाहत आहेत। सोबतच जर आपण पाहिलं तर बघा, स्पर्धा परीक्षांना आचारसंहितेचं ग्रहण आपल्याला लागताना पाहायला मिळते, कारण आचारसंहिता त्या ठिकाणी लागू झाली आणि त्यामुळे नवीन जाहिराती सुद्धा प्रसिद्ध होत नाहीये। त्यासोबतच ज्या काही जुन्या जाहिराती असतील तर त्या जाहिरातींच्या सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे जे काही पुढची अपडेट आहे ती येत नाहीये, कारण आचारसंहिता लागू असल्यामुळे असे कुठल्याही पद्धतीचे जे काही प्रोसेस आहेत त्या करता येत नाही आचारसंहितेमुळे। तर बघा मित्रांनो, काठावर वय असलेल्या विद्यार्थ्यांना याचा जो काही फटका आहे तो बसणार असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। बघा, प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी लाखो युवक युवती स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात, परंतु जर आपण या ठिकाणी पाहिलं, आचारसंहिता लागल्यामुळे ज्या काही परीक्षा आहेत त्या आता या ठिकाणी होत नाही, सोबतच नवीन ज्या काही जाहिराती त्या येत नाही आहेत। त्यामुळे ज्या काही विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांचं काठावर वय आहे, त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोठा फटका बसणार असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तशाच पद्धतीने मित्रांनो, आचारसंहिता लागू असल्यामुळे आपले झेडपीचे ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक असेल, आरोग्यसेविका असेल, याच्या सुद्धा परीक्षा ज्या आहेत त्या घेता येत नाही आणि त्याचं जूनमध्ये नियोजन आपल्याला पाहायला मिळते। जूनमध्येच तुमच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या ठिकाणी होणार आहे, त्याचं वेळापत्रक सुद्धा त्याच वेळी जाहीर तुमचं होणार आहे। तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।